चला आता तुम्हाला एक एक्झाम्पल दिले बघा, m वर्ग वजा 5m बरोबर वजा 3. आता हे आपल्याला सोडवायचं आहे पूर्ण वर्ग पद्धतीने, परंतु आपण हे तिन्ही पद्धतीने सोडू शकतो. कोणती तीन पद्धत आहेत? अवयव पद्धत, फॉर्म्युला मेथड म्हणजे सूत्र पद्धत, आणि कंप्लीट स्क्वेअर मेथड म्हणजे पूर्ण वर्ग पद्धत. या तीन पद्धतीने आपण सोडवू शकतो. जर अवयव पडत असतील तर अवयव पद्धतीचा वापर करता येतो, अवयव पडत नसतील तर अवयव पद्धत वापरता येत नाही. जसं की एक एक्झाम्पल आहे बघा. आता या ठिकाणी एक्झाम्पल मध्ये उजव्या बाजूला शून्य आहे का? उजव्या बाजूला शून्य आहे का? नाही. आपल्याला इथं शून्य आणावा लागणार आहे. वजा 3 इकडे आलं काय होणार? अधिक 3 बरोबर काय येणार? शून्य. आता हे जे समीकरण आहे बाळांनो, या समीकरणाला आपण इक्वेशन नंबर 1 मानलं. तर या इक्वेशन 1 मध्ये लक्ष द्या, तर इथं 3 आहे, m वर्गाचा सगुणक किती? 1 आहे बरोबर. मग 3 ने 1 ला गुणलं किती आलं? 3. म्हणजे गुणाकार किती आला पाहिजे? 3. आणि मधली संख्या m च्या बरोबर कोण आहे? वजा 5. मग बेरीज काय आली पाहिजे? वजा 5 बरोबर. मग असे कोणतेही दोन अंक नाही ज्यांचा गुणाकार 3 येईल आणि बेरीज वजा 5 येईल. त्यामुळे याचे अवयव पडणार नाही. आणि जर अवयव पडत नसतील तर तुम्हाला अवयव मेथड वापरता येईल का? नाही बरोबर. म्हणून अवयव पद्धत वापरता येणार नाही. आपण कशाचा वापर करणार आहे? फॉर्म्युला मेथड म्हणजे सूत्र पद्धतीचा वापर करायचा आहे. आता सूत्र पद्धतीचा वापर करण्यासाठी बाळांनो आपल्याला काय लागणार आहे? ए लागणार आहे, बी लागणार आहे आणि सी. हे आपल्याला जनरल फॉर्म माहिती आहे इक्वेशन. म्हणजे समजा हे समीकरण नंबर 2 आहे. आता जर समजा या दोन समीकरणांची आपण तुलना केली, काय मिळेल सांगा? बाय कम्पेअरिंग इक्वेशन 1 and 2 काय लिहिसेल बाळांनो? ए बरोबर 1, बी बरोबर 5 वजा 5 आणि सी बरोबर अधिक. ए बरोबर 1 कारण m वर्गाचा सगुणक काय आहे? a. इथे m वर्गाचा सगुणक काय आहे? 1. याची किंमत किती आली? 1. इथं m चा सगुणक काय आहे? अधिक b. पण इथं m चा सगुणक काय? वजा 5. म्हणजे b ची किंमत किती? वजा 5. आणि स्थिर पद इथं c आहे, इथं काय 3. मग c ची किंमत किती आली? 3. पहिल्यांदा किंमत काय काढतो आपण? पहिल्यांदा सांगा. b वर्ग वजा 4ac. सांगा. b चा वर्ग म्हणजे वजा 5 चा वर्ग वजा 4. a म्हणजे 1, c म्हणजे 3. सांगा. वजाचा वर्ग अधिक 5 चा वर्ग 25 वजा 4 एके 4 त्रिक 25 वजा 12 किती आलं? 13. किती आलं? 13. परत काय काढणार आहे? 2a. काय काढणार आहे? 2a. मग 2 गुणिले काय येणार आहे? a ची किंमत 1 बरोबर किती येणार? 2. मग 2a ची किंमत किती आली? 2 आली. किती आली? 2. समजलं का? b वर्ग वजा 4ac काढला, 2a काढला. त्यानंतर काय काढतो आपण? x बरोबर सूत्र सांगा. वजा b अधिक वजा वर्गमुळात b वर्ग वजा 4ac भागिले 2a बरोबर. पुढं मग x बरोबर वजा, तसंच b ची किंमत किती आहे? वजा 5 वजा बाहेरचं आणि आत b ची किंमत किती? वजा 5 अधिक वजा वर्गमुळात काय? b वर्ग वजा 4ac. b वर्ग वजा 4ac ची किंमत किती आहे? 13 भागिले 2a ची किंमत किती आहे? 2. पुढं सांगा. x बरोबर आता वजा वजा काय होणार? अधिक. अधिक वजा वर्गमूळ 13/2 काय येणार आहे? 5 अधिक वजा वर्गमूळ 13/2. आता इथं 13चं वर्गमूळ निघणार आहे का? नाही निघणार. म्हणजे आपल्याला डायरेक्टच व्हॅल्यू काय मिळेल? x बरोबर हे 5 तसंच राहील. एकदा काय घ्यायचे? अधिक 5 अधिक वर्गमूळ 13 छेद काय येणार आहे? 2. मग पहिलं तुम्हाला रूट काय मिळाले? 5 अधिक वर्गमूळ 13/2. आणि दुसऱ्या वेळेला काय करणार आहे आपण? इथं x बरोबर सांगा. x बरोबर पहिली किंमत 5 वजा वर्गमूळ 13/2. मग दुसरं रूट आपल्याला मिळालं x = 5 - √13/2. समजलं का?